नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर MP शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट पेपर क्रमांक 111 BA TYचा सेमिस्टर 5 टॉपिक आहे कार्ल मार्क्स. आपल्या सिलेबसप्रमाणे युनिट सेकंडमध्ये काल आपण थॉमस रॉबर्ट माल्थस यांचा थिअरी ऑफ पॉप्युलेशन हा सिद्धांत अभ्यासला. आज कार्ल मार्क्स यांचा आपण जीवन परिचय वगैरे घेणार आहोत थोडक्यात. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये डायनामिक ऑफ सोशल चेंजेस म्हणजे कार्ल मार्क्स यांनी जे सामाजिक परिवर्तनाचे गतिशास्त्र जे काही सांगितलं आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये बघणार आहोत. आज फक्त आपण कार्ल मार्क्स यांचा जीवन परिचय ह्याच्यावर थोडक्यात बोलणार आहोत, याच्यावर थोडक्यात बघणार आहोत. कार्ल मार्क्स त्यांचा जन्म 1818 मध्ये तर मृत्यू 1883. इसवी सन होईन तोपर्यंत लक्षात ठेवायचे, कारण की तो जो कार्यकाळ असतो जे जन्म आणि मृत्यू याचा जो कार्यकाळ असतो त्यांचा कार्याचा वगैरे हा लक्षात असणं गरजेचं आहे. कार्ल मार्क्स यांचा जन्म प्रशियाच्या हाइन प्रांतातील ट्रायर या शहरात 5 मे 1818 मध्ये झाला. त्यांचे वडील वकील होते. बघा, त्यांचे वडील हे व्यवसायाने वकील होते. 1830 ते 1835 पर्यंत मार्क्स ट्रायर जिम्नॅशियनमध्ये शिकत होते. म्हणजे 1830 ते 35 म्हणजे 5 वर्ष कार्ल मार्क्स हे ट्रायर जिम्नॅशियनमध्ये शिकत होते. आपल्या शाळांत परीक्षेसाठी त्यांनी म्हणजे त्यांची जी शाळांत परीक्षा होती त्यावेळेस शाळांमध्ये जी परीक्षा असते या परीक्षेसाठी त्यांनी व्यवसाय निवडीबाबत एक तरुणाचे विचार असा एक निबंध लिहिला होता. म्हणजे त्यांनी असा एक जे त्या काळात ते 17 वय वर्ष फक्त त्यांचं 17 होतं त्यावेळेस, आणि त्या काळात त्यांनी व्यवसाय निवडीबाबतचे एक तरुणाचे विचार म्हणजे व्यवसाय निवडीबाबत किंवा निवडण्याबाबत जे काही विचार असतात हे एका तरुणाचे कशा प्रकारचे असतात हे त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी त्यावेळेस दाखवून दिलं आहे. मानव जातीची निस्वार्थ सेवा हाच आपल्या जीवनाचा हेतू आहे ही जाण त्यांना वयाच्या 17व्या वर्षी झाली होती, हे त्या निबंधावरून दिसून येते. कार्ल मार्क्सने प्रथम बॉन आणि बर्लिन या ठिकाणी मिस्टेक झालेली थोडी प्रिंट मिस्टेक आहे. कार्ल मार्क्सने बॉन आणि बर्लिन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला. त्यांनी न्यायशास्त्र हा विषय निवडला होता. बघा, त्यांनी बॉन आणि बर्लिन या विद्यापीठामध्ये कायद्याचा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासासाठी न्यायशास्त्र हा विषय त्यांनी त्यास निवडला होता. पण त्याचबरोबर तत्त्वज्ञान आणि इतिहास याबद्दल त्यांना अत्यंत आस्था होती. म्हणजे त्यांनी निवडलेला जरी न्यायशास्त्र हा विषय असला तरी त्यांची आवड तत्त्वज्ञान आणि इतिहास या 2 विषयाबद्दल खूप आवड त्यांना होती. या विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांच्यावर हेगेल या अर्थज्ञाचा प्रभाव पडला होता. हेगेल नावाचे त्यावेळेस एक अर्थतज्ञ होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव कार्ल मार्क्स यांच्या विचारात आपल्याला पाहायला मिळतो की पडला होता. आपण ते समोर बघणारच आहोत त्या पूर्ण इतिहास हेगेलचा प्रभाव वगैरे हे नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यांचा प्रभाव पडल्यामुळं 1841 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे हेगेल या अर्थज्ञाचा प्रभाव पडला आणि हेगेल यांनी जे मांडलेलं तत्त्वज्ञान होतं हे तत्त्वज्ञानाला त्यांचं असं मत आहे कार्ल मार्क्सचं की हेगेल यांनी मांडलेलं तत्त्वज्ञान हे डोक्यावर उभं होतं, ते मी पायावर उभं केलं असं ते मानतात. तरी आपण नंतर बघूया. 1841 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी कार्ल मार्क्स यांनी जेना या विद्यापीठातून PhD ही पदवी प्राप्त केली. या पदवीसाठी त्यांनी डेमोक्रिटसचे प्रकृतीवादी तत्त्वज्ञान आणि एपिक्युरसचे प्रकृतीवादी तत्त्वज्ञान यामधील फरक म्हणजे तुलनात्मक अभ्यास त्यांनी केलेला आहे. हा विषय होता. तर 1844 मध्ये कार्ल मार्क्स हे पॅरिसमध्ये राहत असताना एंजेल यांची भेट झाली. बघा, एंजेल नावाचे त्यांचे एक मित्र होते. 1844 मध्ये कार्ल मार्क्स रुग्वे नावाचे एक हे होते, त्यांनी एक न्यूजपेपर सुरू केलं रुग्वे आणि कार्ल मार्क्स यांनी. परंतु यांचं थोडंसं संबंध बिघडले आणि ते वृत्तपत्र बंद पडलं. आणि त्यानंतर कार्ल मार्क्स एंजेल यांची भेट झाली आणि त्यानंतर कार्ल मार्क्स आणि एंजेल हे कायम त्यांची मैत्री ही कायम राहिली.
की जोपर्यंत म्हणजे 14 मार्च 1883 म्हणजे 39 वर्ष कार्ल मार्क्स आणि एंजेल यांची मैत्री कायम होती. विद्यापीठाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर बॉनमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याचा मार्क्सचा मनोदय होता. म्हणजे ज्या विद्यापीठामध्ये त्यांनी PhD पदवी प्राप्त केली त्या विद्यापीठामध्ये आपण प्राध्यापक म्हणून कार्य करावं असं त्यांचा एक मानस किंवा त्यांची एक इच्छा होती. परंतु पुरोगामी प्राध्यापकांची विद्यापीठातून हकालपट्टी करण्याच्या प्रशियन सरकारच्या प्रतिगामी धोरणामुळे प्रशियन विद्यापीठामध्ये पुरोगामी चिकित्सक विचारांना स्थान नाही याची मार्क्सला जाणीव झाली आणि एप्रिल 1842ला रेनिश न्यूजपेपर या वृत्तपत्रात ते दाखल झाले आणि त्या ठिकाणी ते काही महिन्यातच म्हणजे ऑक्टोबरमध्ये संपादक म्हणून ते त्या वृत्तपत्राच्या संपादक पदावर जाऊन बसले किंवा संपादक पद त्यांना मिळालं. या वृत्तपत्रातून हे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रातून जर्मनीतील त्या काळातील तत्कालीन दडपशाहीच्या राजवटीविरुद्ध त्यांनी बेडर मोहीम सुरू केली. म्हणजे त्यावेळेची जी काही तत्कालीन राजेशाही होती किंवा ती दडपशाही होती, ती राजवट होती, त्या राजवटीविरुद्ध त्यांनी कायम आवाज उठवण्याचं त्या पत्रकामधून काम केलं. कायम त्याच्या विरुद्ध ते पत्रकामध्ये छापित गेले. त्यामुळे मार्क्सने आपल्या अनेक लेखातून बहुजन समाजाचा आर्थिक हितसंबंधाचा कैवारी म्हणून असे हे घेतले, म्हणजे जे बहुजन आहेत यांचे ते कैवारी झाले. मार्क्सला या वृत्तपत्रीय अनुभवातून जर्मनीतील राजकीय आणि श्रमजीवी जनतेच्या जे बघा हा जो तिथला अनुभव आहे मार्क्सला या वृत्तपत्रीय अनुभवातून जर्मनीतील राजकीय आणि श्रमजीवी जनतेच्या परिस्थितीविषयी अधिक चांगले ज्ञान झाले. बघा मार्क्सला या वृत्तपत्रीय अनुभवातून जर्मनीतील राजकीय आणि श्रमजीवी जनतेच्या परिस्थितीविषयी अधिक चांगले ज्ञान झाले. वृत्तपत्रातील कामामुळे मार्क्सला अर्थशास्त्राच्या अभ्यासाकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. म्हणजे त्यांना अर्थशास्त्र या विषयाकडे वळण्याची प्रेरणा बघा कशी मिळाली, तर त्यांनी त्या वृत्तपत्रामध्ये काम केलं. जे रेनिश न्यूजपेपर नावाचं एक वृत्तपत्र होतं, त्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि तिथून पुढे त्या कामामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासाकडे किंवा तेथील जो अनुभव होता जर्मनीतील राजकीय आणि श्रमजीवी जनतेच्या परिस्थितीविषयी अधिक चांगले ज्ञान त्यांना प्राप्त झाले आणि मग ते अर्थशास्त्र या विषयाकडे वळाले. या वृत्तपत्राचे एकूण विचारधारेमुळे आणि त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे बघा विचारधाराची ह्या जी वृत्तपत्र होती याची जी विचारधारा होती ह्या विचारधारेमुळे विचारधारेमुळे आणि त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे प्रशियन सरकारने हे वृत्तपत्र बंद करण्याचे फर्मान जानेवारी 1843 काढले. म्हणजे कार्ल मार्क्स यांचा प्रभाव तिथं वाढत होता. ते वृत्तपत्रांची विक्री आणि त्याचा वाचक वर्ग हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. याचा संभाव्य धोका पाहून कार्ल मार्क्स यांचा म्हणजे बंड होण्याच्या अगोदरच किंवा बंड होऊ शकतं यांचे जे विचार होते त्यामुळं म्हणून तिथली जे सरकार होतं प्रशियन सरकारने या वृत्तपत्रावर बंदी आणली आणि तेव्हा बाहेरून जर्मनीत पाठवता येईल असे एखादे क्रांतिकारक नियतकालिक सुरू करण्याच्या उद्देशाने परदेशात जायचा निर्णय मार्क्सने घेतला. म्हणजे त्यावेळेस याच्यावर बंदी आणली आणि कार्ल मार्क्सला तिथून जावं लागलं. त्यामुळे मग कार्ल मार्क्सने असा विचार केला की आपण बाहेरच्या देशामध्ये राहून एखादं क्रांतिकारी असं नियतकालिक जर आपण सुरू केलं आणि या देशामध्ये परत जर रिटर्न पाठवलं प्रशियामध्ये तर असं काही होऊ शकतं का असे त्यांनी हे केले. म्हणून जर्मनी सोडण्यापूर्वी मार्क्सने आपली जी बालपणाची मैत्रीण होती जेनी फोन वेस्टफालेन हिच्याशी विवाह केला आणि तिथून पुढं त्यांची जी काही लाईफ आहे ही अत्यंत हलाखीची जगले ते, कारण की दयनीय अवस्थेमध्ये त्यांना जगावं लागलं. अभ्यास सततचा प्रवास बंडखोर विचार असल्यामुळं त्यांना अनेक देशांचा प्रवास करावा लागला. त्यानंतर त्यांचा जो मित्र होता एंजल आणि कार्ल मार्क्स यांची कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ लिहिला होता दोघांनी मिळून. त्यानंतर त्यांनी लंडनमधील ब्रिटिश म्युझियम लायब्ररीत बसून आपला जगप्रसिद्ध ग्रंथ जो आहे दास कॅपिटल म्हणून बघा जगप्रसिद्ध ग्रंथ दास कॅपिटल कुठं लिहिला होता त्यांनी ब्रिटिशच्या म्युझियम लायब्ररीत बसून जगप्रसिद्ध जो ग्रंथ आहे दास कॅपिटल हा लिहिला. या ग्रंथाचे उर्वरित जे 2 खंड प्रकाशित करण्यात राहिले होते म्हणजे एक खंड जो पहिल्या 3 खंडामध्ये हा ग्रंथ आहे, परंतु हा ग्रंथ एकच खंड प्रकाशित झाला आणि कार्ल मार्क्स यांचा त्यावेळेस मृत्यू झाला होता.
म्हणून उर्वरित जे 2 ग्रंथ राहिले होते, ते 2 खंड राहिले होते त्या ग्रंथाचे, हे त्यांचा जो मित्र होता तो एंजल यांनी 1885 व 1894 मध्ये हे दोन्ही खंड प्रकाशित केले. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, त्याच इंग्लंडमध्ये राहून कार्ल मार्क्सने भांडवलशाही विरोधी लेखन केले होते. बघा, इंग्लंडमध्ये त्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली होती आणि या कार्ल मार्क्सने त्या ठिकाणी राहून भांडवलशाहीच्या विरोधात लेखन केले होते. 1864 मध्ये पहिला इंटरनॅशनलची स्थापना त्यांनी केली. विविध देशातील मजूर चळवळीत ऐक्य घडविण्यासाठी बिगर कामगारवर्गीय मार्क्सवादपूर्व समाजवादाच्या विविध प्रकारांना एक संयुक्त कार्यास मार्गस्थ करण्यासाठी एक संघ डावपेच आखला. त्यांनी सर्वांना एकत्रित करण्यासाठी एक डावपेच आखला आणि इंटरनॅशनलच्या कामाच्या असह्य तणावामुळे व सतत अभ्यासाच्या ताणामुळे मार्क्सची प्रकृती ढासळली आणि 14 मार्च 1883 रोजी मार्क्स यांचे निधन झाले. परंतु मार्क्स यांच्या क्रांतिकारी शास्त्रीय समाजवादाच्या विचारामुळे ते अजरामर झाले. 21व्या शतकात प्रवेश करताना इंग्लंडमध्ये दुसऱ्या सहस्त्रकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व कोणते, असा इंग्लंडमध्ये ज्यावेळेस प्रश्न विचार झाला, जनमत घेण्यात आलं आणि त्या जनमतामध्ये असं एक उत्तर आलं की ते कार्ल मार्क्स होते. यावरून मानवी समाजाच्या प्रगतशील परिवर्तनासाठी मार्क्स यांनी केलेले योगदान अधोरेखित होते. त्यामुळे जगभरात अब्जाधीश श्रमिक जनतेने मार्क्सवादी विचार हे प्रेरणास्थान मानले. म्हणजे जगभरातील जे काही अब्जावधीश श्रमिक आहेत, अब्जावधी श्रमिक आहेत, यांनी मार्क्सला आपला एक लीडर मानलं किंवा मार्क्सवादी विचार हे त्यांचे प्रेरणास्थान राहिले कायम. धन्यवाद. यानंतर आपण आज कार्ल मार्क्स यांचा परिचय हा पाहिला. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डायनामिक ऑफ सोशल चेंजेस म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे गतिशास्त्र याविषयी आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.